नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 2 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 3रा अध्याय सुरू केलेला आहे. 3ऱ्या अध्यायाच्या आपल्या 150 ओव्या झालेल्या आहेत. आता 150च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एव पावल्या प्रळय वेळू खवळले अनादि निधन काळू तो महाभूतेसी भूगोळू नक्षार्थ प्रबळू प्रताप मांडी तेथ जे जे स्थूळाकारे व्यक्त ते ते करू लागे अव्यक्त जेवी पेरिले पिकोनी शेत स्वये वाळत उष्णकाळी तृणादी नाना बीजिक्षिती स्वभावे वर्षीये विरूढती तिची शारदीये वनाना व्यक्ती सफळी ते होती संपुष्ट तिची ग्रीष्माच्या अंती फळ मूळ मोडोनीट व्यक्ती बीजे लीन होती क्षिती तैसी काळगती संसारा जेवी वसंताचे एलिकडी वृक्षासी होय पानझडी तेवी ब्रह्मादिकांची परवडी काळ व झोडी निजसत्ता जेवी का वाळलिया शेत कृषी वळू मळू लागे समस्त तेवी व्यक्तांचे अव्यक्त काळ त्वरित करू लागे तेच अव्यक्त करीती स्थिती राया सांगेन तुझ प्रती काळाचे क्षोभक शक्ती प्रळयाचे प्राप्तीपूर्वी पावे काळ क्षोभाची दृष्टी शतवर्षे अनावृष्टी तेने अत्युल्लने आटीसृष्टी पृथ्वीच्या पोटी काही नुरे प्राणी मात्र निमाले देख वने वाळून झाली राख बिंदू मात्र न मिळे उदक यापरी लोक आटिले काळे तव द्वादशदित्य मेळा मंडळी झाला एक वेळा तिची तिथीच्या किरणी प्रबळा त्रैलोक्य सकळा संतप्त केले एती उष्णाची आह्या होती पर्वताच्या लाह्या तेने धरा तळ लवलाह्या भस्म झाले राया महा उष्णे तापले पृथ्वी तळ पोळले शेषफणा मंडळ ते सहस्त्रमुखे विषानळ अग्निकल्लोळ वमिता झाला पाताळ तळी हुनी देखा ऊर्ध्वमुख अग्निशिखा जाळीतची तीही लोका उठिला भडका निवार क्षोभे दिधला फुंकारा सहस्त्रमुखे सुटला वारा तो साह्य झाला त्या वैश्वनारा जाळीत दिगंतरा वाढला वनवा स्वर्ग आणि पाताळ तळा कवळू नीट उठिल्या अग्निज्वाळा तव प्रळय करत्या मेघमाळा क्षोभल्या त्या काळा अति दुर्धरा मनाल तेथ मोठमोठे वर्षू लागले थेंबुटे तैसे नवेगा कडकडाटे एकी धार सुटे अनिवार इतर पर्जन्याच्या धारा त्या तैशा नव्हती नुपरा एक प्रमाणाच्या निर्धारा तो समयो महावीरा अतिदुस्तर जैसी का मदगजांची सोंड तैसा धार अतिप्रचंड शतवर्षेवरी अखंड पर्जन वितंड पैवर्षे विजू निज तेजे सम नभ जाळी विजू निज तेजे नभ जाळी कडकडाटे दे आरोळी काळाची बैसे दातखिळी ऐसा प्रलय काळी मेघ खवळे तेने उलथले जळ सैंध जेथोनी वर्षत होतो मेघ त्यात तेही विरहुनी सांग जळमय चांग त्रैलोक्य झाले अनिवार वर्षता वेग जेथे मेघाचेही विरेअंग या नाव सावर्तक मेघ अति अमोघ वर्षाओ
तीर्थक्षेत्र पवित्रोदक, सरिता समुद्र झाले एक, हरपले चंद्र सूर्य दिक, तिन्ही लोक बुडाले, ऐशिया एकार्णवाचे ठाई, विराट वीराला गा पायी, साकार उरे ऐसी काही, उरले नाही नृपनाथा. प्रळय काळी अति गहिंसू, अगाध उसळे जळोल्हासू, स्थूळाचा करिता नाशू, वीरे निशेषू विराटू, विराटाचा वैराज पुरुषू, तो अव्यक्ती करी प्रवेशू, जेवी इंधन नाशे हुताशू, करी रहिवासू निज कारणी, जे ब्रह्मलोक निवासी होती, त्यासी महाप्रळयाचे अंती, ब्रह्मसवे सर्वांसी, क्रममुक्ती ऐसे स्फूर्तीचे दृढवाक्य, वैराज पुरुष नाम वंदती, हिरण्य गर्भार्ते म्हणती, त्यासी प्रळयी प्रवेशो अव्यक्ती, तैतरांची गती श्रुती वाक्य कैसी, विदेहे पुशिली मायेची स्थिती, ती मायेची ऐशी दुर्धर शक्ती, जे न करीती भगवत भक्ती, त्या ब्रह्मसवे मुक्ती घडवणे जालिया ब्रह्मसदन प्राप्ती, न करिता भगवत भक्ती, अतिशय दुर्लभ मुक्ती, भक्ती पाशी मुक्तिदासी जैसी, न करिता भगवत भजन, ब्रह्मासी मुक्ती नव्हे जान, मा इतरांचा ज्ञानाभिमान, पुसे कोण परमार्थी, ज्यासी जेथ पदाभिमान, त्यासी तेची दृढ बंधन, याला गे दुर्लभपण, मोक्षासी जानतीही लोकी, सांडोनिया पदाभिमान, अंगे सदाशिव आपण, नित्य वसवी महाश्मशान, भगवत भजनी निजनिष्ठा, या लागी ज्याची ब्रह्मलोकपद प्राप्ती, तेथही जे करीती भगवत भक्ती, त्यासीच प्रळयाच्या अंती परममुक्ती नुपवर्या, ब्रह्मलोकी ज्या नाही हरिभक्ती, तेही पावती पुनरावृत्ती, ऐशी मायेची दुर्धर शक्ती, न करिता भक्तिमुक्ती कैसी, एची अर्थी ब्रह्म्याचे वचन, दो श्लोकी बोलिला आपण, ज्ञानाभिमानिया पतन, भक्त भवबंधन कदा न बांधी, न करिता भगवत भक्ती, सज्ञानाही नातुडी भुक्ती, तेची अर्थीच्या दृष्टांती, ब्रह्म्याची उक्ती दाविली थे, जन्मा माझी ब्रह्मणपण, तेही वेदशास्त्र संपन्न, न करिता भगवत भजन, अचूक पतन तयासी, भक्त सर्वभूती भगवत भाओ, तेथ विघ्नासी नाही ठाओ, तया पावची होय उपाओ, भावार्थ देव सदा साह्य, भक्तिविन मुक्तीचा सोसू, करिता प्रयत्न पडे ओसू, असो हे वैराज पुरुषू, करी प्रवेशू अव्यक्ती वैराजाचा प्रवेशू, होताची महाभूत विलासू, हो लागे भूतार्यासू, तो अनुप्रवेशू एकराया, प्रळया वायूचा क्षोभक क्रोधू, तिने पृथ्वीचा हरिला गंधू, तव तेही विरोनिया प्रसिद्धू, एकवंतू जळ जाहले, क्षोभला वायू असम साहस, तो हरी जळांचा जळरस, तेव्हा जळाचा होय ऱ्हास, सावकाश प्रळय महातेजी, त्या तेजाचा निज संभ्रम, वायू बळे ग्रासित तम, तेव्हा प्रळय वायू परम, भरोनी व्योम कोंदाटे, त्या प्रळय वायूचा स्पर्श, चपळतेसी सर्व ग्रास, करोनी टाके अवकाश, तेव्हा वायू ते आकाश निशेष ग्रासी, आकाशाचा जो शब्दगुण, ते प्रळय काळू गिळी संपूर्ण, तव क्षोभला
तामसाभिमान तो करी प्राशन गगनाचे दश इंद्रियांचा गोंधळा राजसाभिमानी रिघाला चिंत चतुष्टयाचा मेळा तोही प्रवेशला सात्विक अभिमानी इंद्रियाधिष्ठात्री देवते तीही मिळवणी या समजते प्रवेशली सात्विका ते जान निश्चयी ते नृपनाथा ते तिन्ही अहंकार त्रिगुणेसी प्रवेशती महत्त्वासी महत्त्वामुळे पायसी जेवी कन्या संतती माहेराये जेवी कुकडीची पिली कुकडी पाखातळी घाली मग ते स्वये जिसे एकली तेवी माया उरली कल्पती इव उत्पत्ती स्थिती प्रळयात त्रिविध भागे दाविली ते येथ ते गुणमयी माया निश्चित मिथ्याभूताभासे जेवी लेकुरे खेळता खेळासी दिवसा मनती झाली निशी देवीची पूर्ण स्वरूपापाशी देखती मायसी त्रिविध कल्पना उत्तम मध्यम अधम जन तिन्ही अवस्था त्रिभुवन त्रिविध कर्मे तीन गुण हे जान विधान मायेचे ध्येय ध्याता आणि ध्यान पूज्य पूजक पूजन ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान हेही त्रिपुटी पूर्ण मायेची दृढ दृष्टा आणि दर्शन कर्म करता क्रियाचरण भोग्य भोक्ता भोजन ही त्रिपुटी जाण मायेची शब्द श्रोता आणि श्रवण ग्रेय घ्रात्रा आणि घ्राण रस रसना रस स्वादन ही त्रिपुटी जाण मायेची कर क्रिया आणि करता चलन चरण चाल चालता बोल बोलणे बोलता ही त्रिविधावस्था मायेची अहम सोम जड मूढता साधक साधन साध्यता देवी देवो परिवार देवता ही त्रिविधता मायेची देह देही देहाभिमान भवभय भवबंधन मुक्त मुमुक्षु अज्ञान हेही विधान मायेचे सुख दुःख जडत्वा पूर्ण आदि समाधी उत्थान उत्पत्ती स्थिती निधन ही लक्षणी संपूर्ण माया विलसे नभी निळी मा पूर्ण भासे शेखी निळीमेचा लेशही नसे देवी स्वरूपी माया भासे मिथ्यावेशे माईक जेवी प्रत्यक्ष दिसे मृगजळ परिते निधागची केवळ देवी स्वरूपी माया प्रबळ मुळी निर्मूळ आभासे हे मिथ्या माया कल्पनावशे प्रबळ बळे भासली दिसे नासू जाता नाशिते ऐसे सत्यत्वे नव्हे निजांग नाम रूपाची भडसे ही ब्रह्मादिक केले पिसे मिथ्या त्रिपुटी विन्यासे ज्या बांधिले दिसे त्रैलोक्य जेवी रूपासवे दिसे छाया नाशिता नातुडे नाशावया तेवी स्वरूपी मिथ्यमाया अति दुर्जया देवांसी जेवी देहासवे मिथ्य छाया तेवी ब्रह्मी मिथ्यमाया कल्पना योगे वाढली वाया या लागी अजया वेदशास्त्री म्हणती राया कल्पना वाढे जे ठाई तिची मायेची दृढ मूळ पाही जो निर्विकल्प निज देही त्यासी माया नाही तीही लोकी कल्पती कल्पना जे राया तेची जाण मुख्य माया अनेक रूपके सांगाव्या नातुडे माया निरूपणी तेची त्रिविध मुख्य लक्षणी माया सांगितली विवंचोनी आता कोण्या अर्थीची श्रवणी अत्यादुर्गमनी वर्ते राया माया दुस्तर दारुण एकुनी ऋत्वीज ब्राह्मण थरारले संभजन राजा ही पूर्ण विस्मित जाहला नवल मायेचे रूपक
नाशू न शकती ज्ञाते लोक, जिया गोविले ब्रह्मादिक. इतरांचा देख पाडू कोण, माया आकमुनी शिवासी. आत्रकमुनी शिवासी, तोही अनिला जीवत्वासी. ते माया तर देव दिनासी, तूप पाओ यासी पुसोपा. सुखो पाये दीनजन, दुस्तर माया तरती पूर्ण. तदर्थी राजा आपण, अत्यादरे प्रश्न श्रद्धेने पुसे. अति दुस्तर हरीची माया, ऐकोनी हसे आले राया. लटकीच परी देहाभिमानिया, बांधावया दृढ झाली. माया दुस्तर शस्त्र प्रसिद्धी, तेथ बाळे भोळे स्थूळ बुद्धी. सुखे तरती कोणे विधी, तो सांग त्रिशुद्धी उपाओ. ज्यासी वश्य नाही निजमन, आणि भवाब्दी तारावया भावपूर्ण. ऐसे भोळे भाविक जन, त्यासी माया तरण सुगम सांगा. मागा कवी बोलिला संकलिती, तन्मया यातो बुद्ध अभजेती. गुरु ब्रह्मा अभेद स्थिती, करिता भक्ती माया तरी जे. ते भक्तीचे स्पष्ट लक्षण, विशद व्हावया श्रवण. पुढती मायेचे तरण, पुसावया कारण मुख्य ध्येयची. तो माया तर नोपाय विधी, सुगम सांगावया त्रिशुद्धी. अंतरिक्षा धाकुटा सुबुद्धी, प्रबुद्ध प्रज्ञानिधी बोलता झाला. मुख्य मायेचे तरण, प्रबुद्धची जाणे पूर्ण. प्रबुद्ध झाली आपण, मायेचे विधान न तरता तरती. मनी विषयाचा छंदू, तो केवळ महाबांधू. विषय त्यागी तो प्रबुद्ध, तोची विषदू भाव्यो ऐका. विषयी लोभले अत्यंत मन, तेथ होता वैराग्य पूर्ण. कदा नव्हे मायेचे तरण, वैराग्य अर्थ जान विषय नैंदी. केवळ नश्वर विषय देख, तिची मनिती परमसुख. ती सुखाची सुखदायक, स्त्रिकामे मुख्य माया बांधे. वेचुनी धनाचिया गाठी, सुखार्थी स्त्री बैसविली पाठी. तेची भोगवी दुःख कोटी, जगी माया लाठी स्त्रिकामे. स्त्रिकामे प्रपंच सबळ, स्त्रिकामे दुःख प्रबळ. स्त्रिकामे मायेसी बळ, स्त्रिकामे सकळ मोहिले जग. आवडी स्त्री बैसविता पाठी, ती प्रपंचाच्या वाढवी कोटी. महामोहाच्या वाढुनी गाठी, दुःख सागरी लोटी त्रिकामो. जे नवमास आहे उदरात, ती माता करुणी अनाप्त. स्त्रियेसी मानिती अति आप्त, ऐशी माया समर्थ त्रिकामे. जे तोंडीचे पोटीचे खाववीत, जे सदा सोशी नरक मूत. ते माते होणे स्त्री आप्त, झाली जगात माया मोहे. स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, ही परी आता न मिळे त्रिजगती. ऐसे जे सज्ञान जाणती, तेही आप्त मानिती स्त्रिये ते. माते ते भजता भुक्ती मुक्ती, स्त्रिये ते भजता नरक प्राप्ती. ऐसे जे शास्त्रज्ञ जाणती, तेही माता उपेक्षिती स्त्रिकामे. इव स्त्रिकामाची या व्याप्ती, माया व्यापिली त्रिजगती. ती सज्ञान ही पाडले भ्रांती, स्त्रिकाम सक्ती महामाया. मानूनी विषयाचे सुख, काम्य कर्म करिता देख. तेने अति दुःखी होती लोक, दुःखदायक काम्य कर्म. कामिनी कामे गृहशक्ती, प्राणी प्राणांते स्वयं छिनविती. त्या श्रमाची निदान स्थिती, सांगेन तुझ प्रती राजाधिराजा. निर्मळ जळी भिंती धुता, जळाचीच नासे निर्मळता.
हात माखती धुतले म्हणता, भिंतीही तत्वता नदळ केली. तेवी विषयाचे नि सुखे सुख, न पावतीच ब्रह्मादिक. विषयाचा जे मानिती हरिख, ते परम मूर्ख पशुदेही. राती दिवसू निज निकटे, मरणेसी घेता झटे. कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणात कष्टे द्रव्य जोडे. एव कष्टे जोडले धन, ते महादुःखाचे जन्मस्थान. अर्थ अनार्थाचे अधिष्ठान, निजात्ममरण निज मूळ. द्रव्ये नसता उपाय शिनवी, जाहलिया संरक्षणी आधी लावी. रात्रंदिवस हृद्रोग जीवी, अविश्वासेनांदवी धन लोभू. माया बापाशी चोरी करवी, स्त्री पुरुषाशी कलहो लावी. ही सदृढ ते दुरावी, ही द्रव्याची पदवी स्वाभाविक. द्रव्यापासी अधिव्याधी, ही द्रव्यापासी दुष्टबुद्धी. द्रव्यापाशी सलोभ क्रोधी, असत्य निरवधी. द्रव्यापाशी अतिविकल्प, द्रव्यापाशी वसे पाप. द्रव्यापाशी अतिसंताप, पूर्ण द्रव्य रूप ते द्रव्य. हे दाने त्यागिता फळ गोमटे, लोभिया नरका ते हटे तटे. हे द्रव्यासे गाओ खटे, आनन भेटे ती लोकी. नळियाचनी याचे आशा, वानरे मोठी धरणे तोची फासा. तेवी द्रव्यदाराभिलाषा, नरदेह दशा अधपाती. द्रव्य सहसा न मिळे पाही, मिळे तरी अनिती अपायी. या लागी द्रव्याच्या ठाई, सुख नाही त्रिशुद्धी. धन वेचुनी फाडवाडे, घर करी ती वाडे कोढे. ते अध्रुव त्वे सवेची पडे, ती ते द्रव्य पुढे आयुष्ये सी. करुण्याशाचा मातेरा, मुद्दल सिंचने जोडीले पुत्रा. त्या पुत्राच्या मरणद्वारा, दुःख दुर्धरा माझी बुडती. प्रपंचीचे सदृढ समस्त, जव स्वार्थ तव होती आप्त. स्वार्थ विरोधे ते अनाप्त, हो निघात सदृढता करीती. करोनिया अति हव्यासू, मेळवी ती नाना पशु. त्यांचा सवेची होय नाशू, तिने दुःखे त्रासू ग्रस्तासी. निजदेहोची नश्वर ते एथ, त्यासी प्रपंच नव्हे गा शाश्वत. अवघे जगची काळग्रस्त, इहलोकी समस्त. टाकिले विषयी मनुष्य देहो कर्मभूमी प्राप्त. तो लोक म्हणती कर्मजित, हा जैसा नश्वर. एथ तैसा ते निश्चित नश्वर सर्गू. मनी धरोनी विषय भोग, ही लोकी करीती याग. पुण्य जोडोनी आसान, पावती स्वर्ग निज पुण्य योगे. स्वर्ग सुखा इंद्र अधिपती, तोही पतनार्थ धाके चित्ती. विघ्ने सुची ताप साप्रती, वर स्वर्ग स्थिती अपायी. या परी निज पुण्ये स्वर्ग प्राप्ती, त्या लोकांते पुण्यजित म्हणती. तेही पुण्यक्षय क्षया जाती, तिने धाके धाकती स्वर्गस्था श्रेष्ठ. गाठी पुण्य सता चोख, स्वर्ग भोगी असेल सुख. ते हेही वार्ता समूळ लटिक, स्वर्गीचे दुःख एकराया. समान पुण्ये समद प्राप्ती, त्यासी स्पर्ध कलहो करीती. आपणाहुनी ज्या अधिक स्थिती, त्यांचा द्वेष चित्ती हरणीशी. जैसे राजे मंडळवर्ती, राज्य लोभे कलहो करीती. तेशी स्वर्गस्था कलहस्थिती, द्वेषे होती अति दुःखी. पतन भय कलह द्वेष उडी,
इक्षया ते पावे पुण्य जोडी अधोमुख पडती बुडी याज्ञिके बापुडी चरफडती इव स्वर्ग सुख उल्लासू मानिती ते केवळ पशु प्रत्यक्ष तेथ द्वेष नाशू असमसाहू नित्य कलहो सेविलाची विषयो नित्य सेविती परिकदा नभे मानसी तृप्ती तरी मिथ्या म्हणून नेनती हे मोदक शक्ती मायेची जैसे वैशीचे सुख साजने वित्त घेऊन ओसंडणे तेवी विषयाचा संग धरणे तव तव होणे अति दुःखी या लागी उभय भोग उपाया जे जे प्रवर्तले गाराया तिथे जाण टाकिले माया तिथे गेले वाया उत्तम आयुष्य कर्मभूमी नरदेह प्राप्त ही पूर्ण निजभाग्याचे मथित देव नरदेह वंचित ते देव केले व्यर्थ विषयार्थी एव विषयाची आसक्ती माया टकिले नेनो किती ह्या लागी विषयाची विरक्ती करावी गुरुभक्ती तेची सांगो जानोनी विषयाचे नश्वरपण पावया लागी ब्रह्मपूर्ण सद्गुरूची अनन्य शरण रिघावे संपूर्ण श्रद्धायुक्त सद्गुरु वचन मात्रे माया तरेन हा निश्चयो राया येणे सद्भावे लागतो पाया पावावया निज स्वार्थू गुरु ऐसे जे मनने तेही आहे बहु सालपणे एक राया ती लक्षणे तुझ कारणे सांगेन एक वेदाध्ययन गुरु एक व्याख्यान दानी उदारू एक ज्योतिष ज्ञानी गंभीरू परी ते सद्गुरु न लागल म्हणती ज्ञाते एक आग मोक्त मंत्र उपासिती जप करावा विद्यान युक्ती मग कै होईल निज प्राप्ती हे न कळे निश्चिती गुरु शिष्या एक वायू धरणा लाविती एक नाना लक्षे दाविती एक हाट योगे गोविती एक बैसविती महामुद्रा एक ब्रह्मानुवादे चोखटू तत्वनिरूपणी घटू वैराग्य भोलिका वरिष्ठू उपजवी विटू उभय भोगांचा कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म एकोनी सात्विका येत प्रेम परी निज हृदयीचा भ्रम निरसे ते वर्म नेनेची जेवी गुळूसाचा घाना तोंडीचा रसुभळ रे भाना शब्द चोपटे भ्रोनी वदना करी परिभ्रमणा करकरी तू ऐसा जो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी तो जन रंजवी निरूपणी स्वये कोरडेपणी करकरी तू योगक्षेम चाले गोमटा लौकिकी थोर प्रतिष्ठा तेथे निज प्राप्तीची उत्कंठा नवंचे वरिष्ठा शिष्याची जेवी अमृत म्हणता चवीन लभे गा सर्वथा तेवी शाब्दिक ज्ञान योग्यता अनुभव वार्ता स्वयंपजे जेने स्वये चाखली नाही चवी तो दुजया ते गोडी केवी लावी या लागी जो पूर्णानुभवी तो तारी सद्भावे सदिच्छासी एव गुरुपणाची वंदती असे बहुपणे नांदती जो करी अपरोक्ष प्राप्ती त्या ते म्हणती सद्गुरु स्वामी ज्याचे निवाक्य संतता निशेष मावळे तत्वता त्यासेची गा सद्गुरुता वेदशास्त्रार्थ प्रतिपाद्य जे उपदेशिती मंत्रतंत्र तेही पूज्यत्वे अति सधर जेथे नुरे पूज्य पूजकता विचार तोची साचार सद्गुरु स्वामी एकाचे शुद्ध ब्रह्मज्ञान
वस्तू देखोनी विराले मन, मावळले द्वैताचे भान, पडिले मौन चहुवाचा, इंद्रिये टवकारिली समजता, प्राण पांगुळला जेथीचा तेथ, वस्तू देखोनिया परमानुभूत, पडले तटस्थ देहभाव, ऐसा जो आत्मानुभवी, त्या ते सद्भावे शिष्यू विनवी, तव तो कुसेना समजावी, तटस्थ भावी अबोलना, एकानुभवाल आले ब्रह्म, फिटला बाधकतेचा भ्रम, मोडले द्वैत भावांचे कर्म, जगी विषम असेना, परी अचुंबित वर्तणे, अघटमान कर्म करणे, अत्यंत उग्रता मिळवणे, दुर्धरपणे भयानक, आपण आपनिया माझी, हसत ध्वनी ते बोले परमार्थ, तेथे बोधेना शिष्याचे चित्त, पडे दुष्वित ते ठाई, ऐसा जो वर्ते ब्रह्मज्ञानी, त्यासी ब्रह्मस्थिती न मने जनी, मा कोण जाईल भाव धरोणी, बोधा लागोनी त्यापाशी, आता सद्गुरूची जी निज लक्षणे, राया सांगेन तुझ कारणे, जे एकता अंतकरणे, सुखी होणे सद्भावे, तरी जो काया वाचा मने, अतिकृपाळू दिना कारणे, तोही शिष्याची भवबंधने, उठवी ठाणे अहंकाराचे, जो शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधनी समर्थो, यथोचितू निज भावे, ज्याचा जैसा जैसा भाव, तैसा तैसा करी अनुभव, तरी गुरुत्वाचा भाव, अनुमात्र पहाहो धरिना, शिष्यापासूनी सेवा घेणे, हे स्वप्नी न स्मरे मने, शिष्याची सेवा स्वये करणे, पूज्यत्वे वाहने निज शिष्य